मनसे नेता शालिनीताई ठाकरे आमच्यासोबत आहे। ताई, आज तुम्ही रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या विरोध केले आहेत, विरोधाचे कारण काय आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की आदरणीय राजसाहेबांनी बिनशर्त माननीय पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिलेला आहे। पण याचा अर्थ नाही की आदरणीय राजसाहेबांना सांगितले की तुम्ही कोणालाच उभं करा आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ किंवा त्यांच्यासाठी प्रचार करू। आज तुम्ही जे दोन नावं चर्चेमध्ये येत आहेत, संजय निरुपमला तर त्याच्या स्वतःच्या पक्षाने हक्कालपट्टी केलेली आहे त्याची। त्यांनी आपल्या मराठी लोकांसाठी केलं काय इतकी वर्ष, आणि त्याला आपण आमच्या लोकांनी त्याचा प्रचार करायचं, आमच्या मतदारांनी त्यांना मतदान करावं। आणि तसंच रवींद्र वायकर एकतर दल बदलू, तुम्ही आत्ता ईडीची चौकशी झालेली आहे आणि त्यांना स्वतःच्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये जिथे ते विद्यमान आमदार आहेत तिथे त्यांना विरोध आहे, आणि आज आपण त्यांची खासदारकीची गोष्ट करतोय। तर मी फक्त आमचे जे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांचे भावना व्यक्त केलेले आहेत, आणि प्रश्न ते विचारतात की आम्ही अशा लोकांचा प्रचार कसं करायचं। तर त्यामुळे मला कुठेतरी मी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ट्विट मध्ये महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकर असा उल्लेख केले आहे। हो, तेच मी सांगितलं ना, आज ईडीची चौकशी लागली, जे काय कारण असेल लागलेली आहे, म्हणजे कुठेतरी तुमचं मागे भ्रष्टाचार आहे। महाराष्ट्रद्रोही म्हणजे संजय निरुपम मराठी माणसांच्या विरोधात बोलतो, आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा आदरणीय राजसाहेबांची कधीही भूमिका जे यूपी किंवा बिहारवाले आहेत त्यांच्या विरोधात नाही आहे। फक्त असे जे स्वतःला नेते म्हणतात ते जे लावालावी करतात, त्यामुळे इथे लोकांचं आणि मतदारांचं नुकसान होतो। अशी चर्चा आहे की उत्तर पश्चिम लोकसभेसाठी तुम्ही पण इच्छुक आहेत, जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही लढणार आहात का? तो संपूर्ण निर्णय राजसाहेबांचा आहे, आणि मला कुठेतरी वाटतं की राजसाहेबांनी ते प्रपोजल दिलं होतं। जे महायुतीची सरकार आहेत त्यांच्याकडे हे प्रपोजल गेलं होतं, आणि तिथेच आम्हाला हे पण कळलं की जे आपले CM साहेब आहेत त्यांनीच ह्याचा विरोध करून की निशाणी धनुष्यबाणवरती लढावं लागेल। आमची निशाणी 18 वर्ष ज्या पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि ज्या निशाणी च्या अंडर आम्ही काम केलेलं आहे ती निशाणी सोडून आम्ही कशाला धनुष्यबाणवरती लढायचं। आणि ती शेवटी तो निर्णय आदरणीय राजसाहेबांनी घेतलेला आहे, आणि जे काय राजसाहेबांची शेवटी आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, आणि जे कुठचे आदेश राजसाहेबांकडनं येणार आम्ही त्याचं पालन करू। रवींद्र वायकरसाठी तुम्ही प्रचार करणार आहेत का निवडणुकीच्या वेळी? पहिला त्यांची उमेदवारी तर येऊ द्या, मग पुढचं बघू जे राजसाहेबांचा आदेश येईल। कॅमेरामॅन दिनेश दिवेसा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।